चला गुड मॉर्निंग. आवाज येतोय? आवाज येतोय का? हॅलो 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 माईक 1 2 3. येस. चला. हॅलो 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 हॅलो. आज मॅरेथॉन घ्यायचा आहे आणि मॅरेथॉन पण कसा आहे तुम्हाला सांगतो. आजचे प्रश्न जर तुम्ही ऍक्च्युली बघितले व्यवस्थित तर इझी लेवल पासून मॉडरेट लेवल पर्यंतचे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर आहे का? इझी पासून मॉडरेट पर्यंतचे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा लेटेस्ट 2025च्या मागच्या महिन्यामध्ये झालेला पेपर आहे. कळतंय का तुम्हाला? मागच्या महिन्यामध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्न आणलेले आहेत मी. चालेल का तुम्हाला? चालेल का? चालेल का? शुभम ती आपली इमोजी नाही आहे. शुभम अतुल ती आपली इमोजी नाही आहे. आपली इमोजी कुठली आहे? उमेश उमेशनं वापरलेली आहे बघा. तर आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट रिझल्ट कधी लागणार आहे? आम्ही आहे बाळ, आम्ही आहे. अरे पेपर तर होते पहिल्यांदा, मग रिझल्ट लागेल. पेपर तर होते की पहिल्यांदा. अजून काही शिफ्टचे राहिलेत पेपर. येस, आज आरआरबी एनटीपीसीचा एक पेपर जवळपास आणलेला आहे मी. मग ह्यासारखेच पेपर मध्ये प्रश्न होते की नाही तुम्हाला सांगा. आता काल एक विद्यार्थी मला काय म्हणालता, सर तुम्ही घेतलेल्या टाईपमधले प्रश्न आले नव्हते. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो प्रश्नच ऍक्च्युली अपुरा होता. कळते का? तुम्ही बघा, गुगलवर सर्च करा, चॅट जीपीटी, परप्लेक्सी, कुठलेही चेक करा तुम्ही. फक्त आपल्याला रास दिलेली आहे आणि आपल्याला वर्ष दिलेले आहेत. फक्त रास दिलेले आहे, वर्ष दिले, याच्यावरनं आपण रेट ऑफ इंटरेस्ट कसा काढू शकतो मला सांगा फक्त तुम्ही. बरोबर आहे का? ग्रुप डी अजून 2 महिने बाळ. महिना 2 महिने आहे अजून. कळतंय? मला तुम्ही सांगा, आता तुमच्यापैकी बरेच जण अभ्यास करताय तुम्ही, मला सांगा फक्त रास दिले असेल आणि जर वर्ष दिले असतील तर त्याच्यावरनं मी चक्रवाढ इंटरेस्ट कसा काढू शकतो मला सांगा. 1 सप्टेंबरला पेपर आहे. काय नाही, हे लेक्चर बघा, बरोबर तुम्हाला प्रश्न कळतील. तुम्ही थोडेफार म्हणजे अभ्यास केलेला असाल तर हे तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी फक्त आपल्याला रास आणि वर्ष दिलेलं असतं त्यावेळी आपण मुद्दल पण काढू शकत नाही आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण काढू शकत नाही. कळतंय? चला, आज एनटीपीसीचा पेपर घ्यायचा आहे, काळजी करू नका. आज एनटीपीसीचा आहे, खतरनाक एकदम. पर ह्याचे प्रश्न तलाठी भरतीला पण येतील. मी त्यावेळी तुम्हाला सांगेन हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीसाठी कुठं कुठं काम आलेल हे मी तुम्हाला बरोबर सांगतो, काळजी करू नका. ट्रीने पण दक्षता जमत नाही. ट्री कशी लावणार तू सांग? हा, जर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्टच काढायचा आहे तर ट्री कशी लावणार? ऍक्च्युली कसं असते बघा, तुम्हाला रास आणि मुद्दल दिले असेल, रास आणि मुद्दल दिले असेल तर त्याच्यावरनं आपण रेट ऑफ इंटरेस्ट काढू शकतो. कळतंय का? चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न सांगण्याआधी आपला पहिला प्रश्न, टेलिग्राम चॅनल तेवढे जॉईन करून घ्या. @मॅथ रिझनिंग SSC. मॅथ रिझनिंग SSC हा कुठल्या तरी एका शिफ्ट मधला पेपर आहे. प्रश्न क्लिअर दिसतोय का मला सांगा? पोलीस भरतीला पण येतात काय काय प्रश्न मी तुम्हाला सांगतो. हा प्रश्न क्लिअर दिसतोय का मला सांगा जरा? हा प्रश्न क्लिअर दिसतोय का? सोडवा मग. एकाच क्षमतेचे 23 पाईप वापरून एक टाकी 29 मिनिटात भरता येते. आपण वरील प्रमाणे एकाच क्षमतेचे जर समजा 47 पाईप वापरले तर टाकी किती मिनिटात भरेल असं विचारलंय. सोडवा प्रश्न. बेसिक आहे बघा, MDH वापरायचं आपल्याला. थोडं ब्लर दिसतंय, तर रेझोल्युशन वाढवून घ्या की, कारण 360 ला क्लिअर दिसतंय हे. दिशा थांबा जरा. हा ओके. कोण वाजला बहुतेक? 14.19. हा बरोबर आहे. ए ते जय, ए बाळ इथं काय म्हटले बघ की,
उत्तर 2 दशांश पर्यंत काढायचं आहे, 2 स्थानापर्यंत काढणार. जय बघा बेसिक कन्सेप्ट काय येतं, तर बेसिक कन्सेप्ट आहे M1D1 बरोबर M2D2. मग इथं माणसांच्या ऐवजी पाईप घ्यायच्या, 23 पाईप 29 मिनिटात भरतात, तर 47 पाईप किती मिनिटात भरतील? बरोबर. आणि मग हे सॉल्व केलं की x बरोबर तुम्हाला किती मिळणार सांगा? बघा 23 दुनी 46 बनते, एक रफली काढायचं बघा. 23 एके 23, 23 दुनी 46 म्हणजे 2.1 समथिंग काय तर बनते. बरोबर, म्हणजे 29/2.1. जर समजा इथं 30 असतं, बघा जर समजा इथं 30 असतं, 30/2 असतं तर उत्तर आपलं 15 आलं असतं. बरोबर, म्हणजे आपलं उत्तर हे 15च्या थोडं अलीकडे पाहिजे. म्हणजे 15 आपलं उत्तर हे 14 किती आले रे, 19 आले ना. हा असं असलं पाहिजे. कळतंय का? तुम्हाला ऑप्शन दिले तर ऑप्शनवर तुम्हाला जास्त क्लॅरिटी येते. कळतंय? ऑप्शनवरून आपल्याला जास्त क्लॅरिटी येते, कारण 23 दुनी 46 आणि 15 दुनी 30 असं एक राऊंड फिगर 15च्या पेक्षा लहान संख्या आपल्याला मिळते. बरोबर आहे, 15 पेक्षा लहान संख्या आपल्याला मिळते. ऑप्शन बघा, आता ऑप्शन बघा 15च्या जवळचा कुठला ऑप्शन आहे, झूम करतो थोडं. माझं म्हणणं काय तुम्हाला कळतंय का? बघा आता हा प्रश्न तुम्ही फक्त फॉर्म्युलेला की तुम्हाला एक अंदाज येते. बघा हा 24 पॉईंट आहे, हा 21 आहे, हा 14 आहे आणि हा 17 आहे. 15च्या जवळचं कुठलं दिसतंय तुम्हाला? 15 पेक्षा लहान, 15 पेक्षा लहान हा एकमेव ऑप्शन आहे. पेपर चांगला गेला ना, गुड. पण मग टेन्शन नाही आपल्याला. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न क्लिअर दिसतोय. काही वस्तू 400 मॅथ पण जास्त हार्ड नव्हतं, प्रॅक्टिस नसल्यामुळे बऱ्यापैकी सोडवला. ठीक आहे ना प्रणिता, इट्स ओके की काय टेन्शन नाही. हा प्रश्न क्लिअर दिसतोय. आता इथं मी तुम्हाला सांगतो, हे 450 रुपयाची आपल्याला गरज सुद्धा पडत नाही. 450 रुपयाची आपल्याला गरज सुद्धा पडत नाही, लक्षात घ्या. तर NTPC 28चा दिली, रिझनिंग 30 पैकी 30 तुमच्या क्लास देऊन. येस 35% येते, गुड जय, व्हेरी गुड. 35% येते, गुड, व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ही 450 आपल्याला गरजच पडत नाही. का तुम्हाला सांगतो मी. बघा काही वस्तू म्हटल्यात, बरोबर, काही वस्तू म्हटल्यात बघा आपल्याला, त्यातील 1/3 वस्तू, 3 पैकी 1 वस्तू 10% तोट्याने विकल्या. बरोबर आहे का? बघा एकूण 3x इतक्या वस्तू आहेत, किंवा 3 वस्तू आहेत असं पकडा ना, जाऊ दे कशाला टेन्शन घेत आहे. काही वस्तू म्हणण्यापेक्षा 1/3 म्हटले की नाही, 3 वस्तू आहेत. ह्या 3 वस्तू विकताना आपल्याला 20% नफा हवाय. टोटल 3 वस्तू विकताना आपल्याला एकूण व्यवहारात 20% नफा हवाय. म्हणजे या 3च्या मी 120% करतो. पहिला पॉईंट कळाला? पहिला पॉईंट कळाला का मला सांगा? पहिला पॉईंट क्लिअर? मी काय म्हटलं की काही वस्तू म्हटल्यात की नाही, कशाला झंझट घ्यायची, मी सरळ 3 वस्तू पकडतो. 3 वस्तूमध्ये आपल्याला 3 वस्तू विकून आपल्याला 20% नफा हवाय, म्हणजे मी 120% घेतलं. हे कसं मिळणार आहे? तर ह्या 3 पैकी 1 वस्तू 10% तोट्याने विकली. 3 पैकी 1 वस्तू 10% तोट्याने विकली, म्हणजे 90%ला विकली. अधिक आता उरलेली दुसरी वस्तू, उरलेल्या ज्या 2 वस्तू आहेत, ह्या उरलेल्या 2 वस्तू किती x% विकल्या पाहिजेत. बरोबर आहे? हे इक्वेशन कळालं असेल तर सगळ्यांनी एक असा मेसेज करा. मी 450 वगैरे घेतच बसणार नाही. कळतंय का?
450 वगैरे मी घेतच बसणार नाही. मला सांगा हे कळालं का? मी 3 वस्तू पकडल्या, बरोबर, 3 वस्तू पकडल्या, 3 वस्तूपैकी एक वस्तू 10% तोट्याने विकली, तर उरलेल्या 2 वस्तू किती टक्के नफ्याने विकल्या पाहिजेत म्हटले? चला 1 नंबर असा मेसेज द्या तिथं. मग बघा सगळ्यातलं 100 कॅन्सल होतंय, शिल्लक काय राहते बघा, शिल्लक राहते 12 त्रिक 36, 3600 सॉरी 360 बरोबर 90 अधिक 2x. मला 2x बरोबर 360 वजा 90 किती मिळालं? 360 वजा 90, 360 वजा 90 मला मिळते 270. बरोबर, 360 मधनं 90 गेले 270 मिळतात मला. म्हणजे मला इथं सॉल्व केलं की x ची किंमत काय मिळते बघा, x बरोबर बे के बे, बे त्रिक 6, हातचा लेख बे पंचे 10, 135 मिळाली की नाही? x ची किंमत 135 मिळाली म्हणजे काय तर ही आपली वस्तू 100ला न विकता 35 रुपये एक्स्ट्रानं विकली, मिळणार आहे ते 100च्या वरती असणार आहे, बरोबर. म्हणजे इथं आपल्याला त्या उरलेल्या 2 35% विकल्या पाहिजेत. प्रश्न कळाला असेल सर 1 नंबर म्हणायचं बस, बाकी काय नाही. कारण हा प्रश्न लिहून घ्या, तुमच्या ग्रुप डी ला येणार आणि तलाठी भरतीला सुद्धा येणार. हा पोलीस भरतीला क्वचित विचारला जाईल, पण हा तलाठी भरतीला शोर शॉट येणार आहे, लक्षात घ्या. ग्रुप डी ला, बरोबर, इथून पुढे टीसीएस ज्या ज्या एक्झाम घेईल त्या एक्झाम मध्ये पडणार आहे 100%. हे काय झालं रे, स्टकचा इमोजी वापरलाय. स्टक झालेलं क्लिअर केलं बघा, मी रिफ्रेश केलंय. चला आशुर्बा जरा एकदा प्लीज बघून घ्या बरं काय तुम्ही, कारण एका प्रश्नाला जास्त वेळ जायला नको आपला. पहिला दुसरा तिसराच प्रश्न चालू आहे बहुतेक. ही मला पीडीएफ आपल्या काय स्टुडंटना पाठवल्या बरं काय, ही पीडीएफ तयार करून आपल्या स्टुडंटना पाठवलेली आहे मला. क्लिअर, ओके. चला जरा एकदा इमोजी वापरा, प्रश्न कळाला असेल तर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 35% उत्तर बरोबर आहे. थोडे क्वेश्चन वेगळे आहेत आज पेपर मधले, दक्षता. हे जीएमसी चे क्वेश्चन आहेत का एनटीपीसी चे आहेत? जीएमसी ला साइन कॉस थिटा कुठे विचारतात रे? साइन कॉस थिटा हा रेल्वेचा पेपर, एनटीपीसी शिफ्टचा प्रश्न आहे हा. हा प्रश्न दिसतोय का? झूम करायला पाहिजे. बघा, एका माणसाने प्रत्येकी 550 रुपयाला 8 शर्ट घेतले, त्यानंतर 1000 रुपयाला 10 पॅन्ट घेतले आणि 850 रुपयाला 12 बुटांचे जोड घेतले, तर प्रत्येक वस्तूवर सरासरी खर्च किती केला विचारले. 820 येते. आहे पोरं झाले हुशार. जीएमसी नांदेडला असा क्वेश्चन होता. मी तुम्हाला काय सांगतोय, आपण 11च्या लेक्चरमध्ये घेतोय त्याच्या बाहेर प्रश्नच जात नाहीये. लावा चॅलेंज. बघा 550 रुपयाचे 8 शर्ट म्हणजे एकूण किती रुपये झाले रे? बरोबर, 8 एकूण किती रुपये झाले? 4400 रुपये झाले का? 50 गुणिले 550 गुणिले 8 अधिक 1000 गुणिले 10, हे 10,000 झालं, अधिक 850 रुपयाचे 12 जोड, 850 गुणिले 12 बरोबर 12 × 96 12 × 65 बरोबर
बघा 1200 12 85 0 अचलचा 12 आणि 6 102 10,200 झालं. बरोबर आहे का? ह्या सगळ्यांची तुम्हाला टोटल करायची आणि सरासरी काढायची. म्हणजे सरासरी काय येणार? 8 शर्ट अधिक 10 पॅन्ट अधिक 12 जोड. बरोबर. ही टोटल किती बनणार रे? ही टोटल बनणार 600 246 भागिले 30 3 8 24 3 2 10 सॉरी 3 2 6 820 येते. चला आलते ना पेपरला. पीडीएफ टाकतो मेगा, टेन्शन घेऊ नका. एकदा बाहेर पडा आणि पुन्हा जॉईन करा. वरती पाऊस पडालाय, पत्रा भयानक वाजलाय. 820 प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. बॅच मधले स्टुडंट अप्रोच हा प्रश्न सोडवा. हा कुठं थांबलाय काय? आत पोचल्यास ना, पावसात भिजले ना? हा ठीक आहे ठीक आहे. अचानक जोरदार पाऊस पडायला लागला हो. $4,200 ते बास. जिंकलाय तुम्ही आयुष्यात. आयुष्यामध्ये जिंकलाय तुम्ही, लक्षात घ्या. मी जरा फक्त ब्राईटनेस वाढवतो. लाईट गेल्या, पॅनल चालू ठेवण्यासाठी थोडा ब्राईटनेस वाढवतो. बघा आता हा प्रश्न सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा बघा. बघा आपल्याला हा हे गुणोत्तर पहिल्यांदा बघत बसायचं नाही. आपल्याला काय म्हटलंय बघा, खोका बी आणि खोका डी यापेक्षा 400 गोट्या कमी आहेत. म्हणजे दोघांचा फरक दिला आपल्याला. बघा ए बी सी डी पैकी बरोबर हे 5 आणि हे 3, 5 आणि 3 ह्या 2चा फरक आपल्याला किती दिलाय? हा 2चा फरक 400 दिला ना रे. 2चा फरक 400 दिलेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे? एकूण गोट्या किती आहेत? तर बघा 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, 21 गोट्या रेशो मध्ये. 2 ची किंमत 400 तर 21 ची किंमत किती? 2 गुणिले 200 400, 21 गुणिले 200 हे मला मिळते 4200 आणि 4200 प्रश्नाचं उत्तर. व्हेरी गुड. ते 8400 एवढ्या पुढे जायचं नाही. एवढ्या पुढे जात बसायचं नाही. हलक्यात गोष्टी उतरवायच्या. बरोबर आहे का? 4200 आला. इमोजी वापरायचे बघा सगळ्यांना. आता हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला येणार, हे तुम्हाला तलाठी भरतीला येणार आणि असे काही काही सोपे प्रश्न तुम्हाला ग्रुप डी ला सुद्धा येणार, लक्षात घ्या. कारण हा पेपर आहे, पेपरमध्ये आलेच. तुम्हाला लक्षात येते का बघा, अप्रोच न किंवा थोडं लॉजिकल वापरलं याच्यामध्ये गोष्टी, तर उत्तर तुमची विदाउट पेन पेपर निघतात. बरोबर. इमोजी वापरत राहायचं. एक नवीन प्रश्न शिकला की हा घ्या. हा जरा समजून सांगतो. हा तलाठी भरतीला येणार बरं काय. हा लिहून घ्या माझ्याकडनं. हा तलाठी भरतीचा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. हा तलाठी भरतीचा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. जरा 3 अंकी उत्तर यायला पाहिजे तुमचं.
3 अंकी उत्तर यायला पाहिजे. ओ जरा फिर से कहना. 291 आहे ते चेक करूया आपण. चेक करूया. मी 873. हे 873 जरा बरं वाटतंय मला. 873 येते. 873 येते. 873 येते. सर गाले सर लेक्चर घेत नाहीत का? कोण गाले सर? काय सर मला कळालं नाही. 873 बनते. बघा समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. एक्स हे ए च्या वर्गाच्या समप्रमाणात आहेत. बरोबर. म्हणजे एक्स हे ए च्या वर्गाच्या प्रमाणात आहेत. बरोबर. बघा आणि पुढचं स्टेटमेंट काय दिलंय. ए हा वाय च्या व्यस्त प्रमाणात आहे. ए हा वाय च्या व्यस्त प्रमाणात आहे. बरोबर. ए हा वाय च्या व्यस्त प्रमाणात असेल तर मला सांगा ए चा वर्ग हा वाय च्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात पाहिजे ना. पटतंय. हाले सर सोडले की हो. हाले सर सोडले. स्वतःचा मोठा एम्पायर चालू केलाय त्यांनी तिकडे. आता मोठी माणसं झाल्यात हाळे सर. आता सर भेटले तर वगैरे सर भेटले तर सांगा हर्षद सर आठवण काढाल ते म्हणा. हा मुद्दा कळाला का? बघा एक्स जर ए च्या वर्गाच्या समप्रमाणात असेल आणि ए हा वाय च्या व्यस्त प्रमाणात असेल तर ए चा वर्ग हा वाय च्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बनतो. यामुळं याचं कन्क्लुजन काढतोय आपण. एक्स हा वाय च्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे. कळाला पॉइंट? पॉइंट कळाला का? आणि हा पॉइंट कळाला असेल तर सगळ्यांनी एक असा मेसेज करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जरा फिर से बरोबर. मग याच्यावरनं काय निघते रे? याच्यावर निघते एक्स गुणिले वाय चा वर्ग बरोबर के मिळते. बरोबर आहे काय? दोन्ही ठिकाणचं के समान असते त्यामुळं आपण असं लिहू शकतो बघा. x1 गुणिले y1 चा वर्ग बरोबर x2 गुणिले y2 चा वर्ग. मग x1 y1 काय घ्यायचं? पहिल्या कंडिशन मध्ये x1 y1 घ्यायचं. दुसऱ्या कंडिशन मधलं y घ्यायचं आणि x काढायचं. बरोबर. मग आता बघा ही इकडे पुढे कंटिन्यू करतो. x1 किती आहे तिथं? 97 आहे. गुणिले y चा वर्ग आहे म्हणजे हे झालं 6 गुणिले 6. बरोबर. x2 आपल्याला शोधायचं आहे. गुणिले y किती आहे? 2 गुणिले 2. हे घ्या शेजारी. x2 बरोबर 97 गुणिले 9. बरोबर आहे का? बघा बे के बे बे त्रिक 6 बे के बे बे त्रिक 6. बरोबर. म्हणजे x2 बरोबर मिळालं आपल्याला 97 गुणिले 9. 9 सत्ते 63 अशी 3. बरोबर. 9 सत्ते 63 आले 6. 9 9 81 आणि 6 87 873 बनते उत्तर. कळालं का? हा स्टेप 2 आहे. आपण जे समप्रमाण व्यस्त प्रमाण बनतो की नाही. आता हा ट्रेंडिंग प्रकार आहे लक्षात घ्या. दोघांच्या रिलेशन मध्ये दिलं जातं. काल पण एक मी असाच प्रश्न घेतला होता. आठवतंय का तुम्हाला? युट्यूबला फ्री लेक्चर मध्ये असा प्रश्न घेतला होता मी. क्लिअर आहे का? ह्याला मी बघा लक्षात घ्या. तुम्हाला कळतंय का? पेपर मार्केटमध्ये जे सध्या चालू आहे ते घेणं गरजेचं आहे की नाही? का 4 वर्षापूर्वीचं घ्यायचं आहे? 2016 2020 चे PYQ आता बघू नका. आता 2022 23 24 25 मध्ये झालेले लेटेस्ट एक्झाम्पल बघा. जे हे आहेत. इमोजी वापरायचे भाई. आज जबरदस्त कन्सेप्ट सांगितलोय. आज इमोजी वापरायचं आहे. जबरदस्त कन्सेप्ट आहे याची. उत्तर पण टॅली करा. 873 आहे बघा. हे झूम करतो जरा. जरा फिर से कहना. बघा या 873 दिसते. नेक्स्ट हा घ्या. सोपा आलाय. ओ जरा फिर से
पेड बॅचला मुलं हुशार असतात. मुलं हुशार होतात हो पाटील साहेब. पेड बॅचला मुलं हुशार होतात. हुशार होतात इन द सेन्स कसं ते प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन शिकतात. आला का लक्षात? मला सांगा की युट्यूबला जे शिकवतो त्यापेक्षा थोडं वेगळं शिकवतो म्हणजे पोरांना प्रश्न तिथं सोपे वाटतात. 75 येते बघा. हे झालं 81 अधिक 76 भागिले 2 38 अधिक 42 वजा 86. हे झालं 1 हात चाल 1 8 2 16 75 75 येते 75. सकाळी सकाळी गाणे ऐकत नाही रे मी लावून ठेवतोय जरा. मला माझं माइंड थोडं शांत होतं ना गणित शिकताना. मागं जरा बॅकग्राऊंडला गणित गाणं वगैरे लावून ठेवतोय कधी कधी. पोरं मला सांगा कमी त्रास देतात काय? पोरं कमी त्रास देतात का मला सांगा? तर डोकं शांत ठेवायला लागतंय. येस आज 2 तास लेक्चर घेऊया पण जर भराभर प्रश्न सोडवू लागला तर मग मी काय करू सांगा? हा प्रश्न दिसताना भीमरूपी महारुद्र दिसतोय आपल्याला. कळतंय का? हा प्रश्न आपल्याला मोठाच्या मोठा दिसतोय पण पण ह्याचं उत्तर 2 सेकंदात निघतंय. तर पवार साहेब गोविंद भाऊ अभ्यास चालला व्यवस्थित तुमचा दिसतोय का? उत्तर जे लवकर देताय की नाही त्यातनं दिसतंय तुमचा अभ्यास. गुड. राठोड मॅडम टाकणार ना PDF. 6 येते उत्तर. गुड. 6 उत्तर येते. फक्त मसावी काढायचा या प्रश्नामध्ये. काय सांगायच्या मध्ये आहे? एवढा मोठा प्रश्न बघितल्या स्किप करतोय ना आपण. प्रश्नामध्ये फक्त मसावी काढ या 2 संख्यांचा. बरोबर आहे का? बघा दीपेशकडे 168 लिटरचे तेल ए आणि 234 लिटरचे तेल बी आहे. तो 2 प्रकारचे तेल अनेक समान कंटेनरमध्ये. इथं महत्वाचा मुद्दा आहे समान कंटेनरमध्ये. प्रत्येक कंटेनरमध्ये एकाच प्रकारचं तेल पाहिजे आणि सर्व कंटेनर पूर्णपणे भरले पाहिजेत. दीपेश वापरत असलेल्या प्रत्येक कंटेनरचा कमाल आकारमान किती असू शकते? कमाल विचारले. कमाल म्हणजे काय? जास्तीत जास्त. जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला महत्तम संख्या विचारलेली आहे आणि महत्तम संख्या म्हणजे असते आपली काय? मसावी. डिफरन्स घेतला तर संख्या मोठी येत्या. विदाउट पेन पेपर राजनंदिनी गुड. मसावी बघा आपण बेसिक मेथडनं काढूया. 168 आणि 234. पहिल्यांदा शान्या बाळासारखं 2चा भाग घालवतो. बे 8 16 बे चोक 8 पुढं बे के बे बे 7 14. आता बघा मला क्लिक झालं काय? इथं 8 आणि 4 12. 12ला 3 भाग जातो. 7 आणि 2 9. 3 भाग जातो म्हणजे पुढे 3चा भाग घालणार मी. याला पुढे 3चा भाग घालवणार. 3 2 6 3 8 24 3 त्रिक 9 3 9 27. 28 आणि 39ला पुढं भाग जात नाही. कुठल्या समान संख्येने पुढं भाग जात नाही. याला 13 त्रिक 39 फक्त बनते आणि याला 13 आणि 3 भाग जात नाही. त्यामुळं 2 गुणिले 3 हा यांचा बनतोय मसावी. 2 गुणिले 3 बरोबर 6. 6 झाला आपला मसावी आणि हेच झालं याचं उत्तर. कळाय का? इमोजी वापरायचं, सुट्टी द्यायची नाही आज. आज नुसतं चॅटबॉक्स येलो झाला पाहिजे बस. बाकी काय करायचं नाही आज. तुम्ही पेपर मधले प्रश्न आहेत हे. आता मसावी लसावीचे असे प्रश्न घेतलेत की नाही बाळांनो? प्रामाणिकपणे सांगा. मी बॅच मध्ये नवीन बॅच मध्ये राहिलेत. जुन्या बॅच मध्ये घेतले की नाही आपण? फाउंडेशन बॅच मध्ये बघा 6 उत्तर दिले इथं. ऑफर बॅच घ्यायची असेल बघा
आता तुम्हाला वाटत असेल की सर एका महिन्यावर परीक्षा आल्या तर बॅच घेऊन का उपयोग आहे का? उपयोग कसा असतो तुम्हाला सांगतो. उपयोग लाईव्ह बॅच घेण्यामध्ये नाही आहे, तुम्हाला बॅच रेकॉर्डेड घेण्यामध्ये आहे. लक्षात घ्या. कळतंय का मी काय म्हणतोय? रेकॉर्डेड बॅच घेण्यामध्ये तुम्हाला म्हणजे कसं मुद्दा होतोय तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही काय करायचं, एखादी कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर ती फास्ट फॉरवर्ड पुढे ढकलायची आणि जी कन्सेप्ट किंवा जो प्रश्न तुमचा अडकलाय तिथं स्लो बघायचं. कळतंय? मग मला सांगा, एका तासामध्ये तुम्ही अशा किंवा 2 तासामध्ये 3-3, 4-4 व्हिडिओ कंप्लीट कराल की नाही? येस नो? बरोबर आहे का? यामुळं रेकॉर्डेड बॅच आता एक्झामच्या आधी बघायच्या. कळाल तुम्हाला? कळते का? मग तुम्ही ऑलरेडी सबस्क्रिप्शन घेतलं असेल तर लक्षात घ्या, आता सध्या आपण GMC, महानगरपालिका, MNP ह्या सगळ्याच्या रेकॉर्डेड बॅचेस आपण टाकलेत. त्यामध्ये GMC पुणे, GMC मुंबई, GMC मिरज, सांगली मिरजचे आलेले आहे. यासोबत महानगरपालिकेच्या ज्या भरत्या आहेत त्याचे सगळे रेकॉर्डेड क्लास टाकलेत आपण. प्रत्येकासाठी सेपरेट रुपये द्यायचे नाही. बाकीच्या ठिकाणी प्रत्येक बॅचला सेपरेट पैसे घेतात. आपण विद्यार्थ्यांना लुबाडत नाही. विद्यार्थ्यांना आता सध्या ऑफरमध्ये 800 रुपयामध्ये मिळतं हे सगळं. 800 रुपयामध्ये, ते पण 16 महिन्यासाठी आहे. लक्षात घ्या, 16 महिने खूप मोठा काळ झाला. बाकीच्या ठिकाणी रेकॉर्डेड क्लासेस 2-2 हजारला विकतायत. कळतंय? अलंकार लेक्चर रिपीट बघायचे त्यासाठीच असतात, इम्प्रूव्हमेंट होते आपली. कळतंय का? चला, तुम्हाला माहित आहे याची लिंक मी टाकतो आपल्या टेलिग्राम चॅनलला, लिंक वरून घ्यायचं. कळतंय? काय अडचण आली लिंक सोबत माझा नंबर टाकतो. हा प्रश्न घ्या. हा प्रश्न मी युट्यूबला किती वेळा घेऊन शिकवलाय सांगा रे मी तुम्हाला. होय, हा प्रश्न युट्यूबला मी किती वेळा घेऊन शिकवलाय मला प्रामाणिकपणे सांगायचं. विजयचे वेतन आधी 16% कमी झाले, नंतर 11% वाढले, तर अंतिम वेतन मध्ये किती फरक पडला असेल? किती वेळा घेतलाय मी सांगा. RRB टेक्निशियन, लोको पायलटचा सुद्धा सिलेबस आहे त्यामध्ये अजिनाथ. हा प्रश्न सांगा मी किती वेळा घेतलाय. कुपवाडमध्ये पाऊस आला. अरे आमच्या इथं मी स्मारकाजवळ राहतोय, सर्वजित. होळकर स्मारक नाही आपलं, चाणक्य चौक, तिथं राहतोय. असला पाऊस पडायला आलाय. 4.54, 6.76, 6.67 वेगळे वेगळे का आले रे? .67 येते फायनल. बघा, सुरुवातीला त्याचा पगार 100 रुपयात असं पकडू. पहिल्यांदा काय झालं, 16% कमी झाला. 16% कमी झाला म्हणजे 84% झाला का रे? 84% झाला. पुन्हा 11% वाढला म्हणजे 111 झाला. बरोबर आहे का? आता गुणाकार लय भारी करूया बरं का आपण. गुणाकार मी कसा करतो बघा. 8400 अधिक 840 अधिक 84, बरोबर. छेदामध्ये 100 आहे तसं बघा. 4, 8 आणि 4 12, 2 हातचाला 1, 4 आणि 8, 8 आणि 4 12 आणि 1 13, 3 हातचाला 1, 8 2 16 आणि 1 17. गुणाकार माझा चुकला काय? गुणाकार चुकला काय मला सांगा. नऊ 3 2 4. अरे 9 पाहिजे, हे 9 पाहिजे. 8 2 16 हे 9 पाहिजे. 9 3 2 4 पाहिजे. छेदामध्ये 100, बरोबर. म्हणजे हे ऍक्च्युली बनते काय, 93.24 बनते. 93.24 बनते. 9 9 पाहिजे. 9 9 पाहिजे ते, बरोबर. मग मला सांगा, हा 100 रुपये पगार होता, तो 93.24 झाला म्हणजे कितीचा फरक पडला रे? 100 वजा 93.24. 100 मधनं 24 गेले, हे 76 उरले. 99 मधनं 93 गेले, 7 उरले.
सॉरी 6 उरले 6.76 बनते 6.67 नाही 6.76 बनते 6.76 बनते 76. सर रास दिले असेल आणि मुद्दल दिले असेल आणि वर्ष दिलं असेल तर दर कसा काढायचा ते शिकवलं ना बाळ पेपर ह्याच्यामध्ये मी. रास आणि मुद्दलाचा रेशो घ्यावा लागतो कळते का. रास आणि मुद्दलाचा रेशो घ्यावा लागतो आणि त्या रेशोवरनं काढायचं असतं ते कळालं का. येस हा प्रकार शिकवलाय रोहित बाळ मी ह्याच्यामध्ये बॅचमध्ये. आता काल मला तुम्ही काय म्हटला रास आणि फक्त वर्ष दिलेलं आहे व्याजदर काढायचा आहे असं बनतच नाही. रास मुद्दल 4 पैकी 3 गोष्टी माहीत पाहिजेत लक्षात घ्या. ओके. आणि दक्षता बॅचमध्ये आठवते ना तुम्हाला आपण रेशोवाले प्रश्न घेतले होते. रेशोवाले प्रश्न रेशोवरनं आपल्याला कळते की इन्क्रीमेंट किती झालेले आहे 6.76 आहे. 6.76 प्रश्नाचं उत्तर आहे. हा घ्या हा तोंडी काढायचा आहे. हा तोंडी काढायचा आहे. उमेश 93.24 पर्यंत आला माहिती झालं की मग 100 पेक्षा कमी किती आहे ते काढायचं फक्त. रोहित भाई मी चिडलो नाही बरं काय. रोहित मी चिडलो नाही फक्त माझं म्हणणं काय होतं माहिती आहे काय आपलं जर प्रश्न अपुरा असेल तर त्याला मी काय करू शकत नाही ना. एनटीपीसी बॅच बघूया. सीआय घेऊन नसते रे ते रास घेऊन करा लागते. ही रास किती बनत्या 1000ची रास 1331 बनत्या. दोघांचा रेशो घ्यायचा मग 10चा घन आणि 11चा घन बनत असते ते त्यावरनं आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट कळतोय. 119 येते गुड. बघा 2 कन्सेप्ट लिहिणार आहे तर ही 2 कन्सेप्ट समजून घ्या. पोरा असं वाकडं लावत बसतात बघा मग मी गाणी काय कोणी सांगा डोकं शांत ठेवायला वाकडं लावत बसतात. काही टेन्शन नाही चला ठीक आहे बरं मी शिकवलं नव्हतं तो टॉपिक जाऊ दे. मी अख्खा पर्सेंटेज शिकवलं नाही बॅचमध्ये चला काय टेन्शन नाही आपल्याला. बघा एक कन्सेप्ट आहे एक्स अधिक 1/x बरोबर ए असेल तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर काय असतंय ए चा वर्ग वजा 2 असतंय. पण पण जर समजा इथं एक्स अधिक सॉरी एक्स वजा 1/x बरोबर ए असेल तर एक्स चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर काय बनते ए चा वर्ग अधिक 2 बनते. कळाला पॉइंट पहिला. बहुतेक दक्षता तुम्हीच मला प्रश्न पाठवलाच असतो मी शिकवायच्या आधी सर मग हे असं आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा असेल तर तो कसा काढायचा तुम्ही बहुतेक मला प्रश्न पाठवला होता मी म्हटलं तो पुढच्या लेक्चरमध्ये घेतो. बघा इथं मायनस आहे म्हणजे हा खालचा फॉर्म्युला वापरला पाहिजे बरोबर. मग हे बनते बघा कसं एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर ह्या ए चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग अधिक 2 बरोबर हे 11 मिळालं मला. आता पुढं याचा पुन्हा वर्ग करायचा आहे म्हणजे एक्सचा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात. मग इथं प्लस आहे प्लसचं प्लस करायचं आहे प्लसचं प्लस करायचं आहे म्हणजे काय ए चा वर्ग वजा 2 म्हणजे हे बनतंय 11चा वर्ग वजा 2 म्हणजेच 121 वजा 2 बरोबर 119.
पुढचा प्रश्न घ्या. 119 आहे, हा घ्या. थांबा रे जरा, मी दाखवतो तो प्रश्न. रोहित आहेस का बाळ? तुम्ही दिलेले घेऊ काय? हा घेऊया घेऊया. थांबा जरा रोहित. हे बाळ रोहित, जरा बघ हा प्रश्न. तुम्ही म्हणताय त्या कन्सेप्टवरच आहे बघा. बॅच मधल्या नोट्स आहेत हे बघा. इथं तुम्हाला मुद्दल दिले आहे की रास दिलेले आहे, वर्ष दिले, त्यावर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. बरोबर आहे का? बॅच मधले प्रश्न दाखवते, चला काय टेन्शन नाही. रास दिलाय, मुद्दल दिले बघा 3920 रुपये, त्याची अमाऊंट बनली 5120, वर्ष 2 वर्ष दिले, त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं घेतलंय बघा. रेशो घ्यायचं शिकवलं तुम्ही. हे बघा, रास दिलेले आहे, मुद्दल दिलेले आहे, वर्ष 3 वर्ष दिले, त्याच्यावरून रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं शिकवलंय बघा. चक्रवाढ व्याज दिलंय, चक्रवाढ व्याजाचं मी ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून घेतलं मुद्दलामध्ये, आणि मग पुन्हा रेट ऑफ इंटरेस्ट काढलाय बघा 20%. तिमाही चौमाही सगळ्याच करून दाखवले बाळांनो मी. कळतंय का तुम्हाला? कळालं का? येस. आता क्लिअर, आता क्लिअर झालं का रोहित भाऊ? हॅलो, मी लेक्चर मध्ये आता. पीडीएफ सेंड करा म्हणतात, बॅचच्या पोरांची आहे ती. आर वागांनो, हा प्रश्न बघा. ए हा दिलेल्या 2 स्थानकात रेल्वे टाकण्याचं काम 8 दिवसात करू शकतो, बी तेच काम 24 दिवसात करतो. बघा, ए 8 दिवसात म्हटले, बी 24 दिवसात म्हटले, आणि ए बी सी तिघ जण मिळून 3 दिवसात करतात. सॉरी नाही रे बा रोहित, सॉरी मला अपेक्षित नाही आहे. मला खरंच वाईट वाटलं माहिती आहे का ऍक्च्युली, की मी घेतलो नाही भाग आणि तो पेपरमध्ये आला. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटलं. कळालं का? कळालं का? हा, मी एखादा पॉइंट शिकवला नाही आणि तो पेपरमध्ये आला, मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं. मी त्यासाठी मला चैन पडून झालं 2 दिवस. ओके, म्हणजे तू उलट उत्तर केलास किंवा काय, मला त्याचं वाईट नाही वाटलं. मी घेतलो नाही आणि ते पेपरला आला असं वाटलं मला. बघा, ह्या सगळ्यांचा लसावी 24 येतोय. प्रत्येकाची क्षमता बघा. ए ची क्षमता आली 3, बी ची क्षमता आली 1, ए प्लस बी प्लस सी ची क्षमता आली किती? 8 त्रिक 24. बरोबर. मग सी एकटा किती दिवसात काम करणार? सी ची क्षमता आली 8तून 4 गेले 4. बरोबर, म्हणजे 24/4. सी हा एकटा 6 दिवसात काम करेल. 6 दिवस आला का सगळ्यांचं? अलंकार कुठला क्वेश्चन रिपीट करायचा आहे? क्वेश्चन कुठला रिपीट करायचा आहे? बॅचची फी एनटीपीसीची, एनटीपीसी असं सेपरेट नाही आता मोरे साहेब. 6 दिवस आला का सी 6 दिवसात पूर्ण करेल. म्हणजे विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला ह्याचं मला वाईट वाटलं. मला 2 दिवस ऍक्च्युली करमलं नाही माहिती आहे काय, माझं आरतीमध्ये सुद्धा लक्ष नव्हतं. रोज गणपतीची आरती करतोय मी, म्हटलं कुठला टॉपिक घेतला नाही जो पेपरमध्ये आलाय. कळतंय का? मला ही गोष्ट जरा थोडी अशी वाईट वाटायला की मी घेतलो नाही आणि पेपरला आलं. बघा, 6 दिवस उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या, याला स्टार मार्क करा. हा स्टार मार्क करा, हा न्यू ट्रेंड आहे. हा न्यू ट्रेंड आहे.
32 नंबरचा का सांगूया अलंकार, मला जरा शेवटी आठवण करून द्या. हा करूया की आज एक करूया. हा जरा किचकट आहे. NTPC साठी 5 लेक्चर्स आहेत ते वर्ष कुठले हो? 5 लेक्चर बघा. आईचं सध्याच्या वयाची तिप्पट, मी म्हणतो मदरच्या आईची तिप्पट ही तिच्या मुलीच्या म्हणजे डॉटरच्या 5 पटीपेक्षा 36 ने अधिक आहे. पहिलं इक्वेशन बरोबर आलं. आता दुसरं इक्वेशन बघा. मुलीच्या वयाची 3 पट बरोबर, डॉटरच्या वयाची 3 पट ही आईच्या वयापेक्षा मदरच्या वयापेक्षा 4 ने कमी आहे. प्रश्न कळे ना. 9 ऑगस्ट सांगितलं होते लेक्चरमध्ये. वर्षा मला जरा डिटेल सांगा, मला लक्षात येणं झालं काय सांगितलं होतं ते. हे 2 इक्वेशन समजले. आपल्याला विचारले आईच्या आणि मुलीच्या वयातील फरक विचारले, म्हणजे तुम्हाला विचारले काय बरोबर, मदर मायनस डॉटर विचारले तुम्हाला. x बरोबर 28. बर मग हे 2 प्रकारे करू शकता. एकतर तुम्ही कोणाची तर एकाची किंमत काढायची, मग त्याच्यावरून दुसऱ्याची किंमत काढायची आणि मग उत्तर काढायचं. बेसिक न जाऊया बघा. इथं मदरची किंमत अशी मिळते का बघा. मदर बरोबर 3d अधिक 4. मदर बरोबर 3d अधिक 4 मिळते की नाही. आता बघा हे m ची किंमत मी ह्या इक्वेशन मध्ये टाकतो बरोबर. हे जरा व्यवस्थित कोपऱ्यात लिहून घेतो. हे बघा 3 टाइम्स मदर बरोबर 5 टाइम्स डॉटर प्लस 36 आणि 3 टाइम्स डॉटर बरोबर मदर -4. त्यामुळे मदर बरोबर मिळते 3 टाइम्स डॉटर प्लस 4. आता इथं m ची किंमत ही पुट करतो बघा आणि डायरेक्ट लिहितो. 3 त्रिक 9d अधिक 3 चौक 12 बरोबर 5d अधिक 36 बरोबर. मग मला मिळते 4 टाइम्स d बरोबर 36 मधनं 12 गेले 24. डॉटरची मला वय मिळते किती, 6 चौक 24, 6 मिळायला पाहिजे ना रे. डॉटरचं वय 6 मिळायला पाहिजे ना. डॉटरचं मला वय मिळालं 6. आता डॉटरच्या वयावरनं काढूया बघा आपण. m बरोबर 3d प्लस 4 मदर झालं 3 गुणिले 6 अधिक 4 साइन 3 18 4 हे झालं 22. मदरचं वय 22 झालं आहे. बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय मदर मायनस डॉटर. मदर मायनस डॉटर येणार 22 वजा 6 16. हा पेपर मधलाच प्रश्न आहे. हा पेपर मधला सर घातांक हा टॉपिक बॅच मध्ये ऍड करा ना. अरे घातांक घेतला आहे, अजून काय काय आहे. बॅच बघितला नाहीस का रोहित बाळा तू पूर्ण. तू बॅच पूर्ण बघितलायस का नाही मला सांग. आता मला डाऊट यालाय. घातांक पण घेतला रे. 16 वर्षाला 16 वर्ष. नेक्स्ट स्टार मार्क करायला. हा तुम्हाला
विचारला तर तलाठी भरतीला विचारला जाऊ शकतो. हा तलाठी भरतीला विचारला जाऊ शकतो. इथून पुढं अंडर ग्रॅज्युएट 12 NTPC प्लस ग्रुप डी ला विचारला जाऊ शकतो. दोनशे 25 196. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस येस, प्रत्येक शिफ्टमध्ये आहेच पेपर अजय. बघा लक्षात घ्या, ज्यावेळी दोन समरूप त्रिकोण म्हटले, समरूप त्रिकोण म्हणजे दोन्ही त्रिकोण समान असतात, फक्त एक बारका एक मोठा असतोय. समरूप त्रिकोण म्हणजे बाजूंचा रेशो पण समान असतोय आणि क्षेत्रफळ सुद्धा त्यांचं प्रमाणात असतंय. अशा केसमध्ये बाजूच्या लांबींचे गुणोत्तर जर 15:14 असेल, बघा बाजूच्या लांबींचे गुणोत्तर 15:14 असेल लांबी, तर त्यांचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर फार काही टेन्शन घ्यायचं नाही, सरळ ह्यांचा वर्ग करायचा. 15चा वर्ग 14चा वर्ग हे बनतंय 225 आणि 196. तास. आयुष्य सुंदर होऊन जाते. ग्रुप डी मध्ये घेतला नाही. अरे बॅच तर पूर्ण होते बाळती. तुला शिकायचं नाही आहे का रोहित बाळ? हे जे समोर चाललंय शिकायचं नाही का? माझा नंबर आहे की तुझ्याकडं, मला कॉल कर ना बाळ, सगळ्या गोष्टी मी तुला क्लिअर सांगतो. आता इथं लक्ष दे, हे महत्वाचं आहे. कळतंय का? ही कन्सेप्ट स्टार मार्क करून ठेवा. ज्यावेळी एखादी बाजू एस एक्स आणि वायच्या प्रमाणात असेल, दोन त्रिकोणांची, दोन समरूप त्रिकोण जर दिले असतील ना, तर त्यांच्या बाजूचं हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे असतं ना, हे असतं एक्सचा वर्ग आणि वायचा वर्गच्या गुणोत्तरात. क्लिअर? चला 225 196 दिले. हा घ्या, हा तोंडी प्रश्न आहे. हा तोंडी प्रश्न आहे. हा तोंडी प्रश्न आहे. हा तुम्हाला सगळ्या परीक्षेला येणार. पोलीस भरती, तलाठी भरती आणि महाराष्ट्रातल्या सरळ सगळ्या सेवा आणि रेल्वे सगळ्यामध्ये येणार हा प्रश्न. $1600 येते. मी घेतो तसेच एक्झामला क्वेश्चन आले होते. मग मला सांगा, इथून पुढे गणिताचे माझे लेक्चर बघणार की नाही तुम्ही? तुम्हाला लक्षात आलं माझे प्रश्न पेपरला येतात, मी शिकवतोय त्या लेक्चरला येऊन बसायचं. इथं असू दे, माझ्या चॅनलला असू दे, कुठेही असू दे, मी जिथे शिकवेन तिथे येऊन बसायचं, बाकी काय करायचं नाही. DMR चे मॅथ्स इम्पॉर्टंट टॉपिक्स नेहल टाकले मी ऑलरेडी व्हिडिओ, तो बघून घ्या. बघा, उत्पन्न जर समजा उत्पन्न 100% असेल तर बचत 40% आहे. बघा, बचत 40% आहे, तर खर्च किती असणार रे? खर्च उरलेलं 60% असणार. बरोबर आहे का? मग दिले काय बघा आपल्याला, या 60% म्हणजे खर्चाची किंमत ही दिल्या 960. आपण को निकालने काय? उत्पन्न आहे 100%. बरोबर. बघा 16 सख्ख 96 हे येणार 100 गुणिले 16, 1600. गौरव कुठं चुकलं बाळ? 1600 आहे पाहिजे.
आपल्याला ते खर्च दिला रे. 60% किंमत दिली आपल्याला 960. गौरव क्लिअर? पुढचा प्रश्न घ्या. 1600 रुपये आहे. ऑप्शन नव्हता 2400 आपल्याला. ऑफर बद्दल सांगितलंय. पुढे बघा प्रश्न घ्या. हा काल रात्री 10 वाजता हे शिकवलंय बघा बॅच मध्ये. बॅच मध्ये शिकवलंय. तलाठी बॅच मध्ये. सुमित ब्रो ठीक. तुमची टीम कुठे गेली? होय. अभ्यास सोडून दिला काय? होय सुमित तुमच्या टीम न दिसत नाही. तो रामेश्वर दिसत नाही कुठं. आहे का तो लागला कुठे जॉबला? होय. कालच शिकवलाय रे हा प्रकार. चौसष्ट 125 उत्तर येते. बघा सीमा आणि दर्शन यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर आपण 7x आणि 8x मानू. आता या उत्पन्नातनं ही त्यांची बचत मी वजा केली. उत्पन्नामधनं बचत वजा केली. उत्पन्नामधनं मी बचत वजा करतो 15,000 आणि याची एकूण 9,000. उत्पन्नामधनं बचत वजा केले की मला गुणोत्तर मिळते बघा 1116. बरोबर. मग तिरकस गुणाकार करा. 16 सत्ते किती येते? 16 सक्क 96. 16 सत्ते किती येणार? दुगोदर से 112 येणार. 112x वजा 15 गुणिले 16 किती येणार? 225 अधिक 15. 225 अधिक 15 240 येणार. हे टेन्शन घ्यायचं नाही. आपण काय करतात करू द्यात. आपण आपला अभ्यास करत राहायचं. 112 मधनं 88 गेले. 12 आणि 12 24 उरले. 24x बरोबर 240 मधनं 99 गेले. 240 मधनं 100 गेले असते तर किती उरलं असतं? 240 मधनं जर 100 गेलं असतं, 240 मधनं 100 गेलं असतं तर 140 उरलं असतं. पण 199 उरते म्हणजे हे 141 पाहिजे. बरोबर आहे का? थांबा जरा. बरोबर आहे की. आता 24 न भाग घालवायचा. 8 त्रिक 24. 8 एक्के 8. 3 8 24. 3 चौक 12. 3 सत्ते 21. बरोबर. x बरोबर 4700 छेदामध्ये 8. बरोबर. आता बघा 8 एक्के 8. 8 संग 48 म्हणजे 8 45. 8 चाले 7. 8 8 64. हे अपूर्णांकात उत्तरे आले का? हे अपूर्णांकात उत्तरे आले का?
अपूर्णांकात येते. 8 8 64 हातचाले 6 8 7 56. एक्सची किंमत मला किती मिळाली बघा 5875 मिळाली. 5875 मिळाली. मग आपल्याला 7 आणि 8 किती बनते 15 गुणिले करावं लागेल आपल्याला. बरोबर. आता आपल्याला विचारले काय बघा प्रश्नामध्ये विचारले काय बघा खर्च विचारलाय की नाही. खर्च विचारलाय. आता खर्च म्हणजे काय टोटल उत्पन्न दोघींचं बघा दोघांचं उत्पन्न मधनं ही दोघांची बचत वजा करतो मी 15 आणि 9 किती येणार वजा 24,000 करणार मी. बरोबर आहे का मला उत्तर मिळालं पाहिजे. येस 0 राहिला एक. बरोबर हे कळालं का बघा ह्या दोघांचे एकूण उत्पन्न मधनं या दोघांचा बचत जर मी वजा केली तर मला एकूण खर्च मिळणार. हेच करतो बघा मी इथं 7 आणि 8 किती झाले 15 म्हणजे दोघांचं उत्पन्न किती झालं 15 गुणिले 5 8 7 5 आणि ह्याच्यातनं मी 24,000 वजा करणार. बघा 15 5 75 अशी 5 हातचाले 7 15 7 5 उदरसे 105 आणि 7 112 शी 2 हातचाले 11 15 28 असे आणि 10 131 हातचाले 13 15 5 75 85 88 88 125 हा गुणाकार बरोबर आहे का सांगा मला 5 8 7 5 गुणिले 15 याचा अप्रोच आहे. याचा अप्रोच आहे. अठ्ठ्याऐंशी 125 येते. आता ह्या 88 125 मधनं मी हे 24 पाहिजे रे. या 88 125 मधनं मी 24,000 वजा करतो. 88 125 वजा 24,000 6 4 1 2 5 6 4 1 2 5 ही झाला त्यांचा एकत्रित खर्च. उत्तर चेक करूया लय मोठा आहे. 6 4 1 2 5 आले. 6 4 1 2 5 आता इथं बॅच मधला अप्रोच काय लावू शकतोय बघा आपण. आता इथं अप्रोच काय लावता येऊ शकतो बघा. तुम्ही म्हणाल सर एवढं मोठं सोडवायचं का बॅच मध्ये सांगितले चला तुम्हाला सांगून टाकतो युट्यूबला सांगून टाकतो. चला बॅच मध्ये सांगितलं एवढ्या मोठ्या प्रश्नाला काय करायचं आपण बघा समजून घ्या. आपल्याला एकूण खर्च विचारलाय की नाही. एकूण खर्च म्हणजे 11 अधिक 16 यायला पाहिजे. बरोबर 11 अधिक 16 एकूण खर्च यायला पाहिजे. 11 अधिक 16 किती बनते रे 11 अधिक 16 हे 27 बनते की नाही. 11 अधिक 16 27 बनते की नाही मला सांगा. रेड पेनने लिहिलेलं उत्पन्नामधनं मी एकूण खर्च आहे उत्पन्नामधनं बचत वजा केले ना. उत्पन्नामधनं बचत वजा केले मी बघा. म्हणजे आपलं उत्तर जे आहे हे जे आपलं उत्तर आहे हे 27च्या पटीमध्ये पाहिजे की नाही. आपलं जे उत्तर आहे येस एकूण खर्च जो आहे की नाही आपला हा 27 गुणिले काय यायला पाहिजे 27 गुणिले वाय यायला पाहिजे कारण हा रेशो आहे. 27च्या पटीत उत्तर पाहिजे. मला सांगा ह्यातलं कुठलं ऑप्शन 27च्या पटीत जाऊ शकते रे. 63 जाऊ शकत नाही 64 जाऊ शकत नाही 68 जाऊ शकत नाही. 27 न भाग जातो म्हणजे कशाने गेला पाहिजे रे याला 9 ने भाग गेला पाहिजे याला 3 न भाग गेला पाहिजे. 9 ची कसोटी आपण शोधू शकतो 6 4 10 11 11 आणि 7 18 याला भाग जातो. कळते का. येस श्रद्धा दॅट्स माय पॉइंट.
कळते का? बॅच मध्ये तुम्हाला कळते का मी काय वेगळं शिकवतोय? बॅच मध्ये मी तुम्हाला हा एवढा प्रोसेस करण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त हे बघायला लावतोय की 27 न भाग जाणारी संख्या कुठल्या बघायची आहे. एक्झामिनर सुद्धा तुम्हाला एवढा मोठा कॅल्क्युलेशन करायला लावत नाही. फक्त एक्झामिनरला माहित असते की पोरांना या छोट्या छोट्या गोष्टी माहित नसतात. कळते का तुम्हाला? इमोजी वापरायचे बॅच आपल्या मेथडसाठी. इमोजी वापरायचं आहे लक्षात घ्या, कारण ही मेथड शिकवतोय मी. ऑप्शनने लवकर येतोय. येस, ऑप्शनने लवकर येते, तो नंतरचा पॉइंट आहे. गुड. चला पुढं. हा पण प्रकार शिकवलाय बघा किती वेळा. घ्या. चला रोहित, मी कमेंट बघितली तुमची. आता फक्त लेक्चरकडे कॉन्सन्ट्रेट करा, बाकीच्या कमेंटकडे नको. ओके, फोकस ऑन द लेक्चर. बुद्धिमत्ताचं लेक्चर कधी सुरू होईल? वल्लभ पाटील साहेब, पवन सर घ्यायलात की बुद्धिमत्ताचं लेक्चर. $8800 येते. 86 88. बघा, 8,000 सुरुवातीला किंमत होती, 12% कमी झाली म्हणजे 88% झाली. मग पुन्हा 25% वाढली म्हणजे 125 झाली. हे झालं 4, हे झालं 5. 5 दोन्ही 10, 5 5 25. 25 चौक 100, 8800. गणेश, तू दिलेले क्वेश्चन घेतो बाळथा. काय झालंय, तुझा मेसेज जरा खाली गेला रे. हा वरती होता, हा लगेच पिक केला. घेऊया तुझं, घेऊया. गणेश, पेपर अवघड होता काय तो? बघतो थांब. हा प्रश्न घ्यायची मुळे शोधायचे तुम्हाला. फॅक्टर ऑप्शन दाखवले की नाही? ह्या प्रश्नाचे मी ऑप्शन दाखवले तर ऑप्शन बघितल्या बघितल्या उत्तर येते. बरोबर? कारण लक्षात घेत चला, नॉर्मल आहेत ना क्वेश्चन. मग गणेश एवढं लोड का घ्यायलायस रे? एवढं का लोड घ्यायलायस? दहा आणि 8. नॉर्मल पद्धत कशी आहे बघा. नॉर्मल पद्धत कशी आहे? 5 आणि 16चा गुणाकार, 16 पंचे 80. म्हणजे बघा, तुमचा गुणाकार +80 आला पाहिजे आणि फॅक्टर किती पाहिजेत? फॅक्टरची बेरीज 18 पाहिजे. साहजिकच आहे, 18 10 80 बनते. +10 +8, 10 गुणिले 8 80, 18 10 80. म्हणजे इक्वेशन फॉर्म कसं होते बघा. 5m² अधिक 10m अधिक 8m अधिक 16 बरोबर 0. दोघांमधनं 5m कॉमन काढतो, हे मिळते मला m अधिक 2. याच्यातनं +8 कॉमन काढलं तर मला मिळते m अधिक 2 बरोबर 0. म्हणजे m अधिक 2 पुन्हा कॉमन काढले की दुसऱ्या कंसामध्ये मला काय मिळतंय? 5m अधिक 8 बरोबर 0. म्हणजेच m बरोबर एकतर -2 मिळते किंवा m बरोबर मला मिळते -8/5. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, ती समजून घ्या बरं काय. तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, हे लिहून घेतला असेल आय होप. 10 आणि 8 येत नाही, ते 8/5 येते. हा 10 आणि 8 केले काय? ठीक आहे, चालते. बघा, ज्यावेळी असं इक्वेशन असते, x² -
एक्सचा वर्ग ए एक्स वर्ग वजा बी एक्स अधिक सी बरोबर ज्यावेळी 0 असते की नाही, म्हणजे लक्षात घ्या इथं मायनस आणि प्लस असतं, त्या केसमध्ये ह्याचे फॅक्टर ह्याचे अवयव हे दोन्हीही प्लस असतात. लक्षात घ्या याचे अवयव दोन्ही प्लस असतात. एक्सचा वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 करून बघा तुम्हाला मिळेल. बरोबर. दुसरी कन्सेप्ट ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 असेल, हे दोन्ही प्लस असतील जसं की ह्या प्रश्नामध्ये झालंय. दोन्ही जर प्लस असतील तर तुमचे अवयव कंपल्सरी दोन्ही वजा येतात. लक्षात घ्या. येस, बाकीच्या गोष्टी नंतर काहीतरी सांगेन. आता ह्या दोन गोष्टी समजून घ्या. बरोबर. आता मी तुम्हाला काय म्हटलं, ऑप्शन बघितल्या केला असता, कारण इथं हा एकमेव ऑप्शन होता ज्याचे दोन्हीही अवयव निगेटिव्ह आहेत. कळालं का? इथं हा एकमेव ऑप्शन होता ज्याचे दोन्ही अवयव निगेटिव्ह आहेत. आणि हे मी तुम्हाला आज शिकवलंय बाबा, पेपरला आले म्हणून शिकवलंय असं नाही. अश्विनी सावंत, तुम्ही SBI क्लर्कच्या बॅचला होता, त्या बॅचमध्ये मी ट्रिक सांगितली होती, आठवते का? 2024 मधली मागच्या वर्षीची बॅच आहे, त्याच्यामध्ये मी ह्या ट्रिक शिकवल्या. तर तुम्हाला 4 प्रकारचे आहे. अजून एक प्रकारचं क्वेश्चन असते, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स वजा सी बरोबर 0, हा असा एक प्रकार असतोय. ए एक्स वर्ग वजा बी एक्स वजा सी बरोबर 0, हे 4 प्रकारचे इक्वेशन असतात. येस, त्याच्यातल्या 2चं सांगितलं मी तुम्हाला, 2चं तुम्ही शोधा. पेपरला येते म्हणून शिकवत नाही मी, पेपरला पुढे येणार म्हणून आधी शिकवलेलं असतंय. जर तुम्हाला आता हे वाक्य माहीत असतं, हे आणि हे माहीत असतं, तर तुम्ही अवयव पाडायच्या भानगडीतच पडला नसता बाळांनो. तुम्ही डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 मार्क केला असता, कारण दोन्ही अवयव त्याचे निगेटिव्ह आहेत. कळालं का? चार्ट दिलो होतो मी. यस, अभिषेक पण होता की. हा घ्या प्रश्न, सिम्प्लिफिकेशनचा आहे. लाईक करा रे, लाईक करा. देवदास, डोळा मारण्याबद्दल कारण, डोळ्या मारण्याचं प्रयोजन काय? देवदास खतरनाक नाव आहे बरं तुमचं, देवदास. पन्नास 45. चला, 17चा वर्ग पाठ नसेल तुम्हाला, 10चा वर्ग 100 अधिक 13 2 26, हे झालं 4 वजा 12 अधिक 12 गुणिले 20 240 झालंय. 17चा घन किती येतो? 17चा घन किती येतो सांगा? 17चा घन किती येतो? 17चा घन 49 13 येत असतो. लक्षात घ्या, 49 13 येत असतो 17चा घन. बरोबर. आता बघा, ह्या 13 मधनं 12 घालवलं तर येते 49 01. बरोबर. 49 01 अधिक 4 240 मधनं 100 गेले, उरले 140. हे मला मिळते 5 4 50 50 45. स्क्वेअर काढण्याचे ट्रिक असतात, क्यूब काढण्याची ट्रिक नाही. जर तुम्हाला कोण सांगत असेल बघ भावा स्क्वेअर रूट क्यूब काढून दाखवतो मी संख्येची क्यूब काढायची कुठलीही टेक्निक नाही आहे. डायरेक्ट मल्टिप्लायज करावं लागतं. त्यापेक्षा सरळ काय करा, 20 पर्यंत होत असेल तर पाठ करून ठेवा. 20 पर्यंत किंवा माझं पुस्तक आहे त्यामध्ये, सॉरी 50 45. पुढचा प्रश्न घ्या, सोपा प्रश्न आहे हा. ह्या टाईपचा पण घेतलाय की नाही सांगा मी युट्यूबला घेतलाय. बॅच मधलं सोडा, तुम्ही म्हणाल बॅच मधलं लेख वतूक सांगालाय, युट्यूबला घेतलाय हा. अजून काय सांगू?
सर्वजित कुठं चुकलं? 50 45 येते ते सर्वजित. 7 आणि 5, 7 आणि 8 किती येते? 15 येते ना रे. 29 39 31 29. अश्विनी टायपिंग मिस्टेक आहे का ती? दोन पद्धतीनं काढायचं. एबीसीचं सरासरी वजन 45 दिले, टीना लावायचं इथं. टोटल किती येते? बरोबर. ए प्लस बी प्लस सी किती येते रे? ए प्लस बी प्लस सी येते 135. 45 गुणिले 3, 45 गुणिले 3. मग आता ह्याच्यातनं ए बी वजा करून टाका. ए बी वजा करून टाका, आपल्याला सी मिळते. ए बी किती येणार? 80 येणार. सी ची किंमत मला किती मिळते रे? हे 20 आणि 35 55. सी ची किंमत 55 मिळाली. बी सी ची सरासरी किती दिल्या बघा? बी सी ची सरासरी 42 दिल्या, म्हणजे झालं 84. मग बी ची किंमत आली 84 वजा 55. 29 उत्तर येतं. 29. जेवढे कॅल्क्युलेशन सोपे करता येतात ना तेवढे करायचे बरं काय. कॅल्क्युलेशन जेवढे सोपे करता येतात तेवढे करायचं. आता असं पण करू शकतो तुम्ही, ए प्लस बी ची टोटल करायची, बी प्लस सी ची टोटल करायची. म्हणजे काय? 80 आणि 84 करायचं. 80 आणि 84 164 येते. 164 मधनं 135 वजा केलं 29च मिळते. काय टेन्शन नाही आहे. सगळ्या प्रकारे उत्तर काढता येते. हा प्रश्न चांगला आहे. हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना येणार नाही, मी अपेक्षा पण करत नाही. मी हा सोडवून दाखवणार आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला आयडेंटिटीज पार्ट असणं गरजेचं आहे. हा लिहून घ्या. हा महत्वाचा प्रश्न आहे. ग्रुप डीला तर हा पडणारच आहे 100%. पण जर तुमचं नशीब लईच खराब निघालं तर तलाठी भरतीला पडल हा. पोलीस भरतीला येत नाही. पोलीस भरती त्या लेवलला जातच नाही. सरप्राईज होय, सरप्राईज आहे पुढं येतो की. सरप्राईज इथं देऊन चालत नाही होते. आता एक गोष्ट इथं बाजूला लिहून ठेवतो बरं काय. हा प्रश्न आहे की नाही, चला तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर करून टाकतो. 3 येत नाही त्याचं अश्विनी उत्तर. एक येते. एक बघा, प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असाल ठीक आहे, पण तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो ती समजून घ्या. आपला हा जो ट्रिग्नॉमेट्रीचा प्रकार आहे की नाही, 3 इक्वेशनवर डिपेंड आहे. फक्त 3 इक्वेशनवर. घेऊन घ्या ते 3 इक्वेशन. यातलं पहिलं आहे, शाळेत शिकलेला असायला आठवते का बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 असते नेहमी. बरोबर, लक्षात घ्या. हे लिहून द्यालो की नाही, ह्या 3 गोष्टींवरच तुमचं ट्रिग्नॉमेट्री टॉपिक आहे. बाकी ते लई जास्त डोकं लावायला बघत नाहीत. रेल्वे असू दे, SSC असू दे. परत दुसरं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. ग्रॅज्युएटला पडला होता बघा. पुढं तिसरं इक्वेशन काय? 1 प्लस कॉट चा वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता माझ्या फाउंडेशन बॅच मध्ये हे डेव्हलप कसं झालं हे सुद्धा शिकवलंय मी. हे 3 इक्वेशन तयार कसे झाले हे सुद्धा शिकवलंय मी. कळते का? सांगतो मोरे साहेब, टेन्शन घेऊ नका. हा, फक्त मला शिकवणं पूर्ण करू द्या. ह्या 3 इक्वेशनवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. बरोबर, लिहून घेतला. आता इथं बघा, हे 3 ला मी असं फोडतो. 1 अधिक 1 अधिक 1 अधिक टॅनचा वर्ग थिटा अधिक कॉटचा वर्ग थिटा वजा सेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. मग हे 1 अधिक कॉस स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा 1 अधिक टॅन स्क्वेअर थिटा. आता मागच बघितलं बघा, हे होतंय 1 अधिक सेकचा वर्ग थिटा अधिक कोसेकचा वर्ग थिटा वजा सेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा.
इथंपर्यंत आय होप तुम्हाला काही अडचण नसावी. आता कलर चेंज करतो बघा. आता एवढ्या गोष्टीवर फक्त जरा कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही. एवढ्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा काय. आता सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं रे. सेक स्क्वेअर थिटा म्हणजे असते 1 कॉस वर्ग थिटा अधिक कोसेक म्हणजे काय असते 1 साईनचा वर्ग थिटा. हे फक्त एवढ्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा. बरोबर. आता मी ह्याचा तिरकस गुणाकार करतो. याचा तिरकस गुणाकार करतो बघा. हे मिळते मला साइन स्क्वेअर बाजूला लिहूया. त्यांचा तिरकस गुणाकार करतो मला मिळते बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा छेदामध्ये साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. इथंपर्यंत काय अडचण नसावी. तिरकस गुणाकार केला ना मी फक्त तिरकस गुणाकार केला आणि छेदामध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आलं. आता हेच इक्वेशन मी थोड्या वेळापूर्वी लिहिलं होतं बघा. ह्या इक्वेशनचं काय उत्तर येणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 म्हणजे याची किंमत आली 1 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे का. म्हणजेच हे काय झालं बघा. कलर आता पुन्हा एकदा चेंज करतो. 1 साइन म्हणजे असतं हे कॉस कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉस 1 कॉस म्हणजे हे बनते सेक स्क्वेअर थिटा. कळालं. मग आता हे जे इक्वेशन आहे याची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली. हे बनतंय 1 अधिक सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा वजा सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. याला हे कॅन्सल होते आणि शिल्लक असे 1 बनते. कळतंय का. फक्त ह्या 3 इक्वेशन वर अख्खं ट्रिग्नॉमेट्री आहे. जर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री व्यवस्थित करायचं असेल फक्त हे 3 इक्वेशन करा. ह्या 3 इक्वेशन वर एक प्रश्न तुम्हाला पडतोय. फक्त कधी वापरायचं कुठं वापरायचं हे कळलं पाहिजे. नेक्स्ट हा घ्या. थिटा 45 घेऊन केलं तरी सुद्धा येते काय टेन्शन नाही आहे. ठीक आहे भारत साहेब काय टेन्शन नाही. पण एखादा प्रश्न जर आपण स्किप करत असू तर त्याचा बॅकअप दुसरा कुठला तरी क्वेश्चन तयार ठेवायचा बरं काय. आज मॅरेथॉन आहे होय. बर ज्या विद्यार्थ्यांनी फाउंडेशनचे पहिले 5 लेक्चर केल्यात 19 मे पासूनचे त्यांनी सांगा हा प्रकार शिकलोय की नाही आपण बॅच मध्ये. नव्वद उत्तर येते. तोंडी आहे हे. नव्वद येते 90 तोंडी उत्तर आहे. 71% नफा झाला म्हणजे विक्री किती झाली रे. 71% नफा झाला म्हणजे विक्री 171 झाली. डिस्काउंट किती दिलाय त्यानं डिस्काउंट दिलाय 10%चा. बरोबर म्हणजे ही किंमत बनते 190 चा 10% डिस्काउंट काढा तुम्ही. 190 चा 90% काढा. 1990 171 बनतंय. बरोबर म्हणजे 190 रुपयाच्या वस्तूवर ज्यावेळी आपण 10%चा डिस्काउंट देतो त्यावेळी ती 171 ला विकली जाते. बरोबर मग हे 171 विक्री किंमत आहे. मूळ किंमत आपण 100 रुपये मानतो म्हणजे वस्तू 100 रुपयाची 190 केली म्हणजे एक्सची किंमत आली 90%. किंवा आपल्या नेहमीच्या पद्धतीने सांगतो बघा तुम्हाला. आपल्या नेहमीच्या पद्धतीने तुम्हाला सांगतो.
बघा, वस्तूची मूळ किंमत 100 रुपये, त्यानं त्याच्यावर किंमत x% वाढली, म्हणजे काय केली, 100 अधिक x केली, आणि या 100 अधिक x वर त्यानं 10% डिस्काउंट दिला, म्हणजेच 90%ला विकली. म्हणजे हे झालं काय बघा, 100 अधिक x च्या 90%, 100 अधिक x च्या 90% केल्यावर 71चा नफा झाला, म्हणजे 171ला विकली. बरोबर. तर बघा मग 9चा भाग घालूया. 9 एके 9, 9 9 81, 100 अधिक x बरोबर झाले 190, x ची किंमत झाली 90. कळ्या क्या इमोजी वापरा पटकन, कारण हा प्रकार ढीग वेळा घेतलाय मी बॅचमध्ये, ढीग वेळा. लेक्चरमध्ये युट्यूबला सुद्धा घेतलंय भरपूर. 90 उत्तर येतंय. हा घ्या, सरळ व्याजाचा प्रश्न आहे, वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन. तर पाण्याची बाटली घेतो. पण ती तीन येते. तीन येते. बघा, सरळ व्याजानं 2 वेगळ्या वेगळ्या रक्कम आहेत, समान सरळ व्याज आहे, 3 वर्षाच्या शेवटी म्हटले. बरोबर. म्हणजे काय झाले बघा, I2 मायनस I1 आपल्याला दिले 360 रुपये. बरोबर आहे का. म्हणजेच 360 बरोबर I2 काय येणार, फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू PNR छेदामध्ये 100. बरोबर. 9000 गुणिले 3 वर्ष दिले, रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे, छेदामध्ये 100 वजा 5000 गुणिले 3R छेदामध्ये 100. आपल्याला काय मिळालं बघा, 360 कंसामध्ये 3R गुणिले 90 मधनं 50 गेले 40, एका शून्याला 1 शून्य गेलं, 12 त्रिक 36 बनते. R बरोबर 3%. आप घेतला युट्यूबला. चलो नेक्स्ट. ह्या निरीक्षणांचा मध्य काढायचा, हा होमवर्क करा तुम्ही, कारण याच्यामध्ये वेळ जाईल आपला. हे होमवर्क करा तुम्ही, मध्य काढायचं आहे, मध्य म्हणजे सरासरी काढायचं या सगळ्या निरीक्षणांची, या सगळ्या निरीक्षणांची सरासरी काढायची आहे. हा होमवर्क करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तरं पाहिजेत सगळ्यांची. हा घ्या, चांगला आहे हा. हा प्रश्न चांगला आहे, आणि मी आता डिटेल सांगतो, पण ऑप्शन बघितल्यावर तुम्हाला अप्रोच लक्षात येईल आपोआप. ऑप्शन बघितल्यावर बरोबर तुम्हाला अप्रोच येईल, म्हणजे बेसिकनं जेवढा वेळ लागतो अप्रोचनं सेकंदात उत्तर निघतंय. पांडुरंग भाऊ, अभ्यास कसा चाललाय. पांडुरंग, प्रियांका कारंडे, अभ्यास जरा सांगा कसं चाललाय मला. धनश्री शेंडे, बऱ्याच दिवसातून दिसला तुम्ही, अभ्यास कसा चाललाय. सहासष्ट सेंटीमीटर नाही, बंटीचं बरोबर आहे, बंटीचं, बंटियाचं बरोबर आहे, बंटियाचं.
20 गुड व्हेरी गुड 10 उत्तर येते. बघा घनाच्या पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असतोय. घन एक असा पकडा वीट एक आहे. ही त्याची लांबी आहे, ही त्याची उंची आहे आणि ही त्याची रुंदी आहे. बरोबर. तर पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या. पृष्ठफळ बरोबर 2 टाइम्स LB प्लस BH प्लस HL हा असतो फॉर्म्युला. कळालं का. मग हे LPH घ्यायचं 2 टाइम्स 170 X अधिक BH 17 गुणिले 24 किती येते रे. 17 गुणिले 24 किती येते पटकन सांगा. ते गुणिले नाही गणेश मध्ये प्लस आहे. मध्ये प्लस आहे ते केवढं मोठं होईल घात त्याचा. हा गुणिले नाही ते प्लस आहे चुकलाय तो फॉर्म्युला गणेश. 17 गुणिले 14 238 बनते. 238 X अधिक HL म्हणजे 140 X. याची टोटल किंमत आपल्याला दिली आहे 1096. बे केबे 548 बरोबर. ह्या सगळ्यांची बेरीज केली की मला मिळते 548 X बरोबर 548 X ची किंमत 1 मिळते. X ची किंमत 1 मिळते. आपल्याला लांबी विचाराय. लांबी आहे 10X. लांबी बरोबर 10X आहे. 10 गुणिले 1 बरोबर 10 सेंटीमीटर. कळालं का. फॉर्म्युला चुकायचं नाही. सतरा गुणिले 14 408 बाळ कसं येईल. अरे 17 गुणिले जर 20 केला असता आपण तर 340 आला असता. 340 पेक्षा लहान संख्या पाहिजे ना. असं का करलाय. हे 17 गुणिले 20 केला तुम्ही. 17 गुणिले 20 17 दोन्ही 34 आणि वरचा 0. मग हे 20 पेक्षा बारकी संख्या की नाही 14. मग हे तुमचं 340 पेक्षा मोठी संख्या कशी आल्या. 24 गुणिले 17 म्हटलो का. सॉरी हे 14 गुणिले 17. सतरा गुणिले X वर्ग येणार. हा X वर्ग येते. हे X वर्ग येते. X वर्ग येते. X वर्ग येते. X ची किंमत 1च मिळते. काय टेन्शन नाही. X वर्ग पाहिजे ते. 17 गुणिले 24 म्हटलं काय. आय एम सॉरी दिलगिरी व्यक्त करतो. आता तुम्हाला सांगतो मी हा ऑप्शन बघा. ऑप्शन काय दिल्यात 1 5 10 17. मग मला सांगा एवढं मोठं करायला लागते का. हो चला हा घ्या. 30 सेंटीमीटर उंची समवृत्त शंकूचे घनफळ 160 पाय सेंटीमीटर आहे. तर त्याच्या पायाचा व्यास किती असेल. हा तलाठी भरतीला येणार. ग्रुप डी ला तर कंपल्सरी आहेच. हा तलाठी भरतीमध्ये सुद्धा येणार. कारण तलाठी भरतीमध्ये भूमितीचे प्रश्न येऊ लागलेले आहेत.
4 सेंटीमीटर ते बघा. शंकूचे घनफळ, शंकूचे घनफळ काय बनते बघा. शंकूचे घनफळ याचा फॉर्म्युला असतोय 1/3 पाय आर वर्ग एच. बरोबर आहे. पाय आर वर्ग एच. बघा मग घनफळ दिले आपल्याला किती 160 पाय बरोबर 1/3 गुणिले पाय गुणिले आर चा वर्ग शोधायचा. एच आपल्याला दिले 30 बरोबर. 3 10 30 त्या काय शून्याला 1 शून्य गेले पायला पाय गेले. आर वर्ग बरोबर 16. आर ची किंमत 10 मिळाली सॉरी आर ची किंमत 4 मिळाली. 4 सगळ्यांनी उत्तर दिलं. त्यांनी स्वतःला एक टपली मारून घ्यायचे कारण तुम्हाला विचारले व्यास. व्यास डायमीटर काय असतोय. डायमीटर बरोबर 2 टाइम्स आर. 2 गुणिले 4 बरोबर 8 सेंटीमीटर उत्तर पाहिजे. KDMC ला येणारे प्रश्न घ्या ना एकदा. बर घेऊया की काय असते त्यात. 8 सेंटीमीटर हा घ्या प्रश्न आणि हा आजचा शेवटचा प्रश्न आहे. अनुच्छेद 11 बघा प्रश्न काय दिला आपल्याला 8.2727 असं अनंतपर्यंत आहे. याचा समतुल्य अपूर्णांक काढायचा आहे. बघा इतके दिवस मी तुम्हाला सांगतोय ओरडून की बाबा ह्या प्रकारच्या प्रश्नांवर प्रश्न येत आहेत. प्रकारच्या प्रश्नांचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये पडतायत. NTPC मध्ये सेम आलाय. हा प्रश्न घेतला होता की मी सांगा बॅचमध्ये. यूट्यूबला पण घेतला. यूट्यूबचे लेक्चर काढून बघा बरोबर. आता ह्याला लिहिताना आपण कसं लिहितो 27 रिपीट होतोय म्हणजे हे बनतंय 8.27 बार. 8.27 बार 8.27 बार बरोबर. मग आता इथं पॉइंट नंतर 2 घर आहेत म्हणजे छेदामध्ये 2 अंक येणार. दोन्हींवर बार आहे म्हणजे दोन्हीवर 99 येणार. वरती काय येणार 827 वजा बार नसलेली संख्या 8. 27 827 मधनं 8 गेले किती उरले रे 819 उरले का. 819 छेदामध्ये 99 9 न भाग जातोय बघायला. 9 9 81 9 91 छेदामध्ये 11 11/99 प्रश्नाचं उत्तर येते. किंवा ह्याला अपूर्णांकात अजून जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर हे किती बनणार बघा 11 8 88 3/11 8 3/11 पण बनतंय. ऑप्शन काय असेल त्यानुसार उत्तर द्यायचं. ऑप्शन काय असेल त्यानुसार उत्तर द्यायचं. हा अलंकार घेऊया की. अलंकार तुमच्या शब्दाबाहेर आहे का सांगा. मी 91/11 दिलेला आहे. 91/11 दिलेला आहे. चला आजचे आपले प्रश्न पूर्ण झालेले आहेत. या लेवलचे प्रश्न पेपरला याल्यात आणि जर ह्याच्यापेक्षा साधे प्रश्न सोडवून जर तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश असाल तर आयुष्यात तसंच खुश राहा. पण 99 कसाला आजीनाथ मी एक यूट्यूबला लेक्चर घेतले ते बघा. यूट्यूबला एक लेक्चर घेतले मी ह्याची कन्सेप्ट शिकवलेली आहे. कळतंय. पेपरमध्ये जो प्रकार येतो तो बॅचमध्ये शिकवला जातोय 6-6 महिने आधी. त्यामुळं जर लाईव्ह बघायचं नसेल रेकॉर्डेड लेक्चर तरी घ्या. रेकॉर्डेड लेक्चर घ्या.
आणि बघा, आणि हे तुम्हाला 16 महिन्यासाठी मिळणार आहे. 16 महिने, 16 महिने जोक नाही आहे ते, पण फक्त 800 रुपयामध्ये. कळते का? मग लवकरात लवकर बॅच घ्या. ज्यांना माझी फक्त मॅथ्सची जरी बॅच घ्यायची असेल त्याने देखील ही बॅच जॉईन करायचं आहे. ओनली मॅथची देखील बॅच जॉईन करायची असेल तर ती देखील घ्या. तुम्हाला मॅथ सोबत इतर विषय सुद्धा फ्री देऊन टाकतो मी. काय टेन्शन आहे शमारी, बरोबर. फक्त गणित शिकायचं असू दे, माझी बुद्धिमत्ता बघायचं असू दे, ओनली मॅथ साठी सुद्धा तुम्ही 799ची घेऊ शकता. कळते का? चला आता कोण आहे? अलंकार. अलंकार प्रश्न सांग बाळ, कुठला होता तो प्रश्न? कुठला होता तो? $799 मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत. बत्तीस नंबरचा प्रश्न आहे. हा प्रश्न, हा प्रश्न, हा हे दोन फॉर्म्युले वापरायचे ना. ज्यावेळी बघा, आता हे तुम्हाला चौथा घात केलेलं लक्षात आलं नसेल तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा, इथं मी काय करतो, इथं या एक्स वर्गची किंमत मी वाय मानतो, बरोबर. हे मानतो एक्स वर्ग बरोबर वाय, म्हणजे हे असं झालं का बघा, वाय अधिक 1/y बरोबर 11. मग आता मला काय पाहिजे आहे? एक्सचा चौथा घात पाहिजे आहे मला. एक्सचा चौथा घात म्हणजेच वायचा वर्ग येणार की नाही, बरोबर. दोन्हींचा वर्ग केला तर एक्सचा चौथा घात बरोबर वायचा दुसरा घात येतो. म्हणजे मला इथं काय काढावं लागेल? वायचा वर्ग अधिक 1/yचा वर्ग, हे झालं 11चा वर्ग वजा 2, कारण हा फॉर्म्युला आहे बघा इथं. हे बनतंय 121 मधनं 2 गेले 119, बरोबर. आणि वायचा वर्ग याचा अर्थ काय? एक्सचा चौथा घात अधिक 1/xचा चौथा घात बरोबर झाले 119. क्लिअर? बाकीची गेला तरी चालेल, चला काय टेन्शन नाही. सदतीस नंबरचा म्हणतात. 37 नंबरचा कुठला आहे? हा 37 नंबरचा प्रश्नच नाही. हा असेल तर ही कन्सेप्टच आहे डायरेक्ट. लांबी आणि क्षेत्रफळ यांच्यामध्ये स्क्वेअरचं गुणोत्तर असतं. लांबी ज्या गुणोत्तरात आहे एक बाजू, त्याच्या वर्गाच्या गुणोत्तरात त्याचं क्षेत्रफळ असते. चला, थँक्यू व्हेरी मच. लाईक करून घ्या लेक्चरला. जय हिंद, जय महाराष्ट्र.